काहीतरी मस्त करूया म्हटलं आज. पटकन जाऊन फ्रिज उघडला. फ्रिजमध्ये ही कोळंबी दिसली. म्हटलं चला बास, आज आपण करायचा कोळंबी भात आणि असा लागतो म्हणून सांगू. अगदी 10-15 मिनिटात हा तयार होतो आणि टेस्ट म्हणाल तर लाजवाब. एकदा नक्की करून बघायचा आणि कसा झाला मला सांगायचं. ह्या राईसबरोबर तुम्हाला कोणत्याही रस्स्याची, कोशिंबीरची, दह्याची किंवा कोणत्याही साईड डिशची गरज नाही. इतका हा सुंदर राईस तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा. मुलांना चला तर हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी परत एकदा आपल्या ह्या चॅनेलवर तुमचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत मस्त असा छान कोळंबी भात. तुम्ही करून बघा. मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजिबात वेळ न घालवता पटकन आपण रेसिपी करायला घेऊया. तर आता अगदी मोजक्या कोळंबी सोडली तर सगळ्या हाताखालच्या गोष्टी आहेत. पटकन घ्यायच्या आणि सुरुवात करायची. ही कोळंबी आहे साधारण अर्धा किलोच्या आसपास असेल. ह्यामध्ये हा काळ्या प्रकारचा एक धागा असतो. तो स्वच्छ काढून घ्यायचा. स्वच्छ धुवायची ही कोळंबी आणि मग आपण ही वापरणार आहोत. तांदूळ आहेत 2 वाट्या, आले लसूण पेस्ट आहे थोडी क्रश केलेली. आता हे मसाले आहेत त्यामध्ये गरम मसाला आहे, लाल तिखट 1 चमचा, धनेपूड आहे आणि बिर्याणी मसाला 1 चमचा आहे. आता अजून काय लागणार आहे तर हे बाकीचे मसाले मी तुम्हाला दाखवते. यामध्ये पुदिना आहे, बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या थोड्या तिखट आहे त्या, 1 लिंबू वापरायचा आणि हे थोडे खडे मसाले यामध्ये स्टारफूल आहे, दालचिनी आहे, मोठी वेलची आहे, छोटी वेलची आहे. थोडेसे जिरे पण आपण यामध्ये टाकणार आहे आणि टोमॅटो सुद्धा टाकणार आहोत. फोडणीसाठी तूप आहे आणि कांदा मात्र भरपूर मी घेतलाय. साधारण 4-5 मीडियम साईजचे कांदे मी स्लाइसमध्ये कट करून घेतले. आता कोळंबीचं म्हणाल तर ही खूप सुंदर अशी फ्रेश कोळंबी होती. त्यामध्ये एक काळा धागा असतो. तो काळा धागा काढून घ्यायचा नाहीतर पोट बिघडू शकतं आणि स्वच्छ 2-3 पाण्याने ही मी धुवून घेतलेली आहे. आता काय करूया, ह्याला थोडं मॅग्नेट करून घेऊया. तर त्यामध्ये आपण हा अख्खा 1 लिंबू पूर्ण ह्यामध्ये आपण टाकायचा आहे. ह्याने काय होतं, थोडासा याला उग्र वास जो असतो तो निघून जातो आणि आतपर्यंत छान मुरल्यामुळे हे कोळंबी भाताबरोबर खूप सुंदर लागते. मी दोन्ही लिंबाचा ह्यामध्ये रस टाकून घेते. आता ह्यामध्ये अजून थोड्या काही गोष्टी आपण टाकूया ज्याने ह्यातला उग्रपणा कमी होईल आणि आपल्या कोळंबीला खूप सुंदर टेस्ट येईल. तर ह्यामध्ये टाकूया एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि आपण ह्यामध्ये क्रश केलेली आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. चला आता ह्यामध्ये अजून एक अर्धा चमचा आपण हळद टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. हाताने व्यवस्थित चोळून ह्याला हा सगळा मसाला लावायचा आहे. म्हणजे ही कोळंबी छान आतपर्यंत मुरते. आता जेव्हा आपण कोळंबी भात करायला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिली स्टेज म्हणजे हीच करून घ्यायची. म्हणजे होतं काय, आपलं बाकीचं प्रिपरेशन होईस्तोवर कोळंबी छान मुरते आणि वेळ असेल तुम्हाला तर एक अर्धा तास तरी ठेवा. नसेल वेळ तर असं सगळं मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि फ्रिजमध्ये एक बाकीची तयारी होईस्तोवर आपण ठेवायचं. चला आता ह्यासाठी मी हा बारीक तांदूळ घेतलाय. माझ्याकडे हा वाडा सुरती कोलम आहे. तर कोणताही असा बारीक तांदूळ जो असतो तो वापरायचा ह्याच्यासाठी, बासमती वगैरे नाही वापरायचा. चला एक मोठं हंडी घेतली मी. आता ह्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तूप असं दोन्ही आपण मिक्स करून घेणार आहोत. फक्त तूप नाही मी वापरणार आहे. त्यामुळे असं थोडंसं तेल गरम करूया आणि आता ह्यामध्ये आपण तूप टाकूया. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला तूप नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे. चला हे सगळं व्यवस्थित गरम होऊ दे आणि मग आपण ह्यामध्ये जे काही खडे मसाले घेतले ते टाकून घेऊया. आता ह्याचे 2 गोष्टी असू शकतात. हे तुम्हाला जर असे खडे मसाले नसतील आवडत, तर तुम्ही ह्याची पावडर किंवा थोडंसं क्रश करून टाकलं तरी हे छान लागतं. पण हे अशा जे आपण गरम करतो त्याचा एक फ्लेवर खूप सुंदर आपल्या राईसला येतो. त्यामुळे मी असंच हे तेलावर छान परतून घेणार आहे. आता हे तेलावर मसाले परतलेत. आता ह्यामध्ये मी हे कांदे टाकून घेते. मोठे कांदे होते, तुम्ही बघू शकता. मोठा बाउल भरून हे कांदे कापले होते मी. कांद्यामुळे याला एक छानसा फ्लेवर येतो. आपण बिर्याणीला वगैरे कसा कांदा खूप जास्ती भाजतो, त्या प्रमाणात आपल्याला हा कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. आता हा सगळा कांदा मी काढून घेते आणि व्यवस्थित आता ह्या कांद्यासाठी आपल्याला 5-10 मिनिटं लागतील आणि तेवढ्या वेळात आपला कांदा हा छान भाजून होईल. आता कांदा भाजण्यासाठी जरा तो वेळ जास्त जाईल म्हणून आपण ह्यामध्ये काय करूया, थोडंसं मीठ टाकून घेऊया. म्हणजे ही प्रोसेस थोडी फास्ट होईल आणि आपला कांदा लवकर भाजला जाईल. चला गॅस मोठा ठेवला होता आणि मोठ्या गॅसवर हा परतून कांदा तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंगावर हा भाजला गेलाय आणि आपल्याला ह्याच टेक्स्चरमध्ये हा कांदा भाजायचा होता. कच्चा वगैरे ठेवायचा नाही, नाहीतर परत त्याची टेस्ट बिघडू शकते. छान सोनेरी रंगावर हा कांदा परतलाय. आता ह्यामध्ये आपण ही आले लसूण पेस्ट टाकायची आहे. आता ही आले लसूण पेस्ट आपण कच्ची वापरतो आहोत, त्यामुळे ती थोडी ह्या कांद्याबरोबर आपण परतून घ्यायची. थोडा याचा कच्चेपणा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. त्यामुळे एक 2-3 मिनिटं आपण ही परतवून घेऊया. कांद्याबरोबर ही छान
एकजीव होईल आणि व्यवस्थित भाजून होईल. आता काय करूया, गॅस थोडा मीडियम किंवा स्लोवर ठेवूया, म्हणजे हे मसाले आता इथून पुढे आपण जे टाकणार आहोत ते करपणार नाहीत आणि व्यवस्थित भाजले जातील. एनिवे आता मी साईडला पाणी गरम करायला ठेवलंय. तसंच वाटलं थोडंसं लागतंय तर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. त्यामुळे काय होईल, मसाले भाजले जातील आणि करपणार सुद्धा नाहीत. आता छान हा कांदा भाजला गेलाय, लसूण व्यवस्थित परतला गेलाय. आता ह्यामध्ये जे मसाले आपण टाकणार आहोत ते टाकून घेऊया. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं लाल तिखट आहे, धनेपूड आहे, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणीचा मसाला इतकंसं वापरलेलं आहे. आता हे छान 1-2 मिनिटं मसाले आपण परतवून घेऊया. आता ह्यामध्ये थोडं मॉइश्चर येण्यासाठी आपण काय करूया, टोमॅटो आपण ह्यामध्ये टाकूया. म्हणजे टोमॅटोला पण पाणी सुटेल आणि हा मसाला आपला करपणार नाही. आता तिखट मीठ म्हणाल तर त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी ह्यामध्ये हिरव्या मिरच्यांचा सुद्धा वापर केला आणि लाल तिखट सुद्धा वापरलंय. त्यामुळे त्या दोन्हीचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नसेल आवडत तर थोडं कमी जास्त हा प्रमाण तुम्ही करू शकता. आता साधारण 3 ते 4 लोकांसाठी हे मी करतेय. त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. ह्यामध्ये मी टोमॅटो टाकलेत. आता टोमॅटो थोडासा मऊ होऊ द्यायचा. तोपर्यंत ह्यामध्ये आपण हा चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर असं सगळं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. गॅस अगदी स्लोवर आहे. फास्ट केला तर हे सगळे मसाले खाली लागतील. म्हणून आपण गॅस थोडासा स्लो ठेवूया आणि आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेऊया. म्हणजे काय होईल, याला छान असा फ्लेवर येईल. आपले हे सगळे मसाले व्यवस्थित परतून होतील. तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं लागायला लागलंय. त्यामुळे मी ह्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करणार आहे. त्यामुळे होईल काय, हे मसाले खाली लागणार नाहीत, व्यवस्थित शिजतील आणि आपल्याला हवं तसं याचं टेक्स्चरसुद्धा येईल. पाणी साईडला गरम करायला ठेवायचं. आता ह्यामध्ये पाण्याचा वापर म्हणाल तर तांदळाच्या दुप्पट, म्हणजे 2 वाट्या तांदूळ असेल तर 4 वाटी पाणी, किंवा जर मोकळं तुम्ही कुकरमध्ये जर शिजवत असाल तर 1.5 वाटीमध्ये होतं, म्हणजे 1.5 पट पाणी तुम्हाला तांदळाच्या लागेल. आता ह्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलंय. आता हा मसाला परत एकदा थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया, म्हणजे त्याचा एक सुंदर फ्लेवर येईल. आता तुम्ही बघू शकता हे छान असं कर तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि आता आपला मसाला प्रॉपर शिजत आलेला आहे. मी पाणी गरम करून घेतलंय, म्हणजे उकळवत ठेवलंय, कारण आपल्याला ह्या राईसमध्ये किंवा आता ह्या तांदळामध्ये आपण गरम पाणीच वापरायला हवं आहे. चला आता हे छान तुम्ही बघू शकता, ह्याला तरी सुटायला सुरुवात झाली आहे. ह्या स्टेजला आता ह्यामध्ये आपण ही कोळंबी वगैरे टाकून घ्यायची आणि ती छान परतवून घ्यायची आहे. चला मी फ्रीजमधून कोळंबी साईडला काढून ठेवली होती. एक 5 मिनिटं झालेत. आता आपण काय करूया, ती कोळंबी ह्या सगळ्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित एक 2-3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. असं पण कोळंबी शिजायला फार वेळ लागत नाही. अगदी 2-3 मिनिटातच ही कोळंबी शिजली जाते. त्यामुळे फार ह्याला काय आपल्याला शिजवायचं नाहीये. फक्त ही तेलामध्ये ह्या मसाल्यांबरोबर आपण परतवून घ्यायचं आहे आणि नंतरचे जे काही उर्वरित राहील ते आपण राईसबरोबर ती शिजवणार आहोत. पण ह्याला फार शिजवायची गरज लागत नाही. खूप जर शिजलं गेलं तेलामध्ये तर ही वातड होते. त्यामुळे ह्याचा कुकिंग टाईम फार कमी असतो. तर आपण तेलामध्ये फक्त काय करूया, अगदी मीडियम फ्लेम आहे किंवा स्लोच म्हणू शकता तुम्ही. त्या फ्लेमवर आपण ही मसाल्यामध्ये फक्त कोट करून घ्यायचे. ह्या मसाला लागेल सगळा त्या कोळंबीला आणि राईसमध्ये असं ती बेचव लागणार नाहीये किंवा असं वेगळं लागणार नाही. छान त्या मसाल्यामध्ये कोट झाल्यामुळे त्याची टेस्ट खूप सुंदर लागेल. चला तुम्ही बघू शकता, एक 2-3 मिनिटं मी व्यवस्थित हे परतवून घेते. ह्याला जो काही उग्र वगैरे वास असतो तो सगळा निघून जातो. तेलामध्ये ही व्यवस्थित परतल्यामुळे त्याला एक स्वतःचा सुंदर फ्लेवर येतो. तुम्ही ह्या स्टेजला अगदी तुम्ही राईस नसाल करत तर ह्या प्रकारे कोळंबीचा रस्सासुद्धा तुम्ही करू शकता. पण आपल्याला राईस करायचा आहे नाही का, त्यामुळे आपण ह्यामध्ये आता काही शॉर्टकट करायचा नाहीये. चला आता ह्यामध्ये आपण काय करूया, ह्यात तांदूळ टाकून घेऊया. तांदळातलं पाणी थोडंसं काढून घ्या आणि हा तांदूळ सगळा आपण ह्यामध्ये टाकायचा. आता तांदूळ टाकल्यानंतर पाणी टाकायची गडबड करायची नाही. तांदूळ पण छान तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा. थोडंसं यामध्ये पाणी गेले तांदळातलं, त्यामुळे आपण हे तांदळातलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं. बऱ्यापैकी हा सुट्टा-सुट्टा करून घ्यायचा. तेलावर कोळंबीबरोबर हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि मग आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता हे छान आता आपण परतवून घेऊया. थोडंसं पाणी तुम्हाला वाटत असेल, गॅस थोडा ह्या स्टेजला मोठा करायचा आणि आता हे पटापट हलवत आपण ह्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता यातलं पाणी छान सुकलंय आता. राईस एकसारखा एकजीव झालाय त्या कोळंबीबरोबर, मसाल्यांबरोबर आणि आता आपण ह्यामध्ये काय करायचं, पाणी टाकायचं आहे. तुम्ही जर कुकरला लावणार असाल तर एवढं परतत बसायची अजिबात गरज पडत नाही. 1-2 मिनिटं फक्त असा परतवून घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकायचं, वरून थोडंसं तूप टाकायचं, झाकण लावायचं आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा राईस तुम्हाला हवा तसा होतो. आता मी हा पातेल्यामध्ये करणार आहे, त्यामुळे मला थोडासा हा व्यवस्थित परतवून घ्यावा लागला आणि आता ह्यामध्ये मी हे पाणी टाकलेलं आहे. पातेल्यात शिजवताना पाणी व्यवस्थित टाकावं लागतं, म्हणजे दुप्पट बरोबर आणि या परफेक्ट प्रमाणामुळेच हा राईस खूप सुंदर शिजला जातो.
छान मऊसूत होतो. यामुळे या राईस बरोबर आपल्याला कोणत्याही रश्श्याची किंवा कोशिंबिरीची किंवा रायत्याची गरज पडत नाही. इतका सुंदर हा राईस तयार होतो. थोडासा ओलसर ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर त्यातलं ते पाणी जे थोडं असेल ते आटतं आणि खूप सुंदर असा मऊ रसरशीत राईस आपल्याला मिळतो. छान उकळी आली. आता उकळी आल्यानंतर ह्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार आहे. ह्यामुळे होतं काय, ह्याला छान असा एक ग्लेज येतो. टेस्ट खूप सुंदर लागते. राईस आपला खाली लागत नाही भात. आणि आता मीडियम फ्लेम करायची. छान उकळी आल्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा पुदिना जो होता, तो वरून मी टाकलाय आणि आता ह्यावर आपण झाकण ठेवायचं. अगदी मीडियम फ्लेमवर आता हा राईस आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. साधारण 10 मिनिटात मी हे खोलून बघणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर हा राईस तयार होतो. काय सुंदर सुहास घरभर दरवळतो तुम्हाला मी सांगते. मुलं लगेच विचारायला आज काय स्पेशल आहे? तर कोळंबी भात म्हटल्यावर आमच्याकडे अगदी जल्लोष असतो. खूप आवडीनं सगळे खातात. आणि प्रचंड सुंदर हा भात तयार होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघायचा आणि मी तुम्हाला दाखवते किती छान हा राईस तयार झालाय. थोडासा ओलसर हा तुम्हाला आत्ता दिसत जरी असेल, तरी थंड झाल्यानंतर पूर्ण हा सुट्टा-सुट्टा होतो आणि मऊसूत हा लागतो. चला आपण हा सर्व्ह करून घेऊया. पण त्याआधी आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा. काही कमी जास्त झालं असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि बरं का Facebookवर बघत असाल तर फॉलो पण करा. परत अशाच रेसिपी बरोबर आपण नक्की